नमस्कार. बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये एकंदर 5 अवस्था येतात. बाल्य, किशोर, तरुणपण, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. पहिल्या 4 अवस्था आहेत ना, त्या आपण आपल्या जातात अगदी हसत खेळत आपण आनंदामध्ये राहतो. आपल्याला त्याची जाणीवसुद्धा होत नाही. पण ज्यावेळेला वृद्धावस्था येते आणि कोणी वृद्ध म्हटलं तर ते आपल्याला खपत नाही आणि ते स्वीकारायची तयारी माणसाची नसते. तर एक 60च्या पुढचे काका भाजी आणायला मंडईमध्ये गेले गाडीवरनं आणि त्यांनी लिस्ट करून नेली होती. घर लांब असेल, लिस्ट करून नेली ती. कांदे, बटाटे, टोमॅटो, काय घेवड्याच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा आणि काय मिरची, कोथिंबीर, लिंबू बिंबू, ही सगळी लिस्ट आणली ती. त्याप्रमाणे त्यांनी सगळीकडनं घेतलं आणि पुन्हा एकदा ते चेक करायला लागले. त्याच्यावर नेहमीची भाजीवाली ओळखीची होती. ती म्हणे, काय 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 विसरता का? काय विसरलंय काय? काय बघताय काय? हे म्हणाले, मी विसरत नाही बरं का, घेतलं आहे सगळं, पण एकदा पुन्हा चेक करतो. बरं, मग भाजी घेतली आणि जायला निघाले. म्हणून त्यांनी खिशात हात घातला तर खिशामध्ये त्यांना किल्ली काहीच दिसली नाही. म्हणले, अरे बापरे, किल्ली कुठं राहिली, विसरली का काय? मग ती पुन्हा म्हणाली, काय किल्ली सापडे ना काय? मग नाही का म्हणले, ऐक की. म्हणून त्यांनी पार्किंग जिथं केली ती गाडी, तिथं ते गेले आणि गेले तर काय गाडी पण नाही तिथं. अरे अच्छा, म्हणले, गाडी पण नाही म्हणजे किल्ली त्यालाच राहिली आणि चोर घेऊन गेला का काय गाडी? म्हणून त्यांनी पोलीसमध्ये कंप्लेंट दिली की अशी अशी माझी गाडी इथून पार्किंगला लावलेली होती, गाडी माझी इथं दिसत नाही आहे. मग झालं, त्यांनी ते हे दिली. त्याच्या आधी ते एकदा तक्रार द्यायच्या आधी एकदा पुन्हा भाजीवाल्यांच्या तिथनं सगळीकडनं येऊन गेले. बघा, म्हणाली, विसरताय ना म्हणजे? नाही म्हणाले. म्हणून त्यांनी सगळं असं म्हणाले आणि त्यांनी सगळीकडं बघितलं, किल्ली काही त्यांना मिळाली नाही. मग त्यांनी ती तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर काय झालं, त्यांनी फोन केला बायकोला की अगं, म्हणे, मी जिथं पार्किंगला मंडईत गाडी लावली होती तिथं काही गाडी दिसत नाही आहे, आपली गाडी बहुतेक चोरीला गेली. ती म्हणाली, अहो असं काय करता, मीच तुम्हाला गाडीवरनं मंडईत सोडलं ना, आणि मी तुम्हाला सोडलं आणि मी ती गाडी घेऊन ब्युटी पार्लरला आले. मग झालं. मग ते म्हणाले, बरं आता इथं ये आणि मला घेऊन जा. मग ती म्हणाली, ते कुठलं आले, तुम्ही आता तक्रार दिली आहे ना, पोलीस ठाण्यामध्ये या. मग ते पोलीस ठाण्यामध्ये गेले तर तिथं बायको बसलेली होती आणि मग ते म्हणाले पोलिसांना की की तिला म्हणाले बायकोला की ठीक आहे, म्हणाले, चल आता घे किल्ली आणि चल घरी. तर ती म्हणाली, अहो किल्ली कुठली घेताय, तुम्ही चोरीची तक्रार दिली, पोलिसांनी मलाच चोर म्हणून इथं घेऊन आले. त्यांना विश्वास बसेना. झालं, दोघांनी कपाळाला हात लावला. तक्रार मागं घ्या म्हणाली, त्याशिवाय मला इथनं कसं सोडतील. ही अशी एक गंमत आहे. तर आपल्याला वाटतं की आपल्या हातनं विसरत नाही म्हणून, पण असं होत नाही. थोडं वय हे थोडंसं